तर एकीकडे शेतकरी आक्रमक झालेले आहेत तर दुसरीकडे खासदार भास्कर भगरे यांनी सुद्धा आक्रमकपणे मागणी केलेली आहे। कांदा खरेदी घोटाळ्याची ईडी आणि सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भास्कर भगरे यांनी केलेली आहे। कुणाच्या संगनमताने हा घोटाळा सुरू आहे याची चौकशी करा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। जवळपास 1 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीमध्ये घोळ केल्याचा माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। नाफेड आणि एनसीसीएफ या दोघांच्या संगनमताने खरं तर हा कांदा खरेदी संदर्भात घोळ झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। माझ्यासोबत दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे सर आहेत। आठवड्यामध्ये 1200 टन कांदा खरेदी करण्याची परवानगी असताना त्यांनी 2 दिवसामध्ये 1 लाख टन कांदा खरेदी केला। मग जर कांदा खरेदी केला तर असा म्हणजे परवानगी नसताना कांदा खरेदी केला आणि जर एका बाजूला कांदा जास्त खरेदी झाला असताना त्यांनी म्हणजे कांद्याचा भाव वाढायला पाहिजे होता, तो कांद्याचा भाव वाढला नाही। तिसऱ्या चौथ्या दिवशी पोर्टल बंद होतं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर संशयास्पद आहेत। कारण यामध्ये ह्या ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन झाल्या याच्यामध्ये काही नेत्यांची भागीदारी असल्यामुळे त्यांनी आणि ठराविक व्यापारी यांनी संगनमताने हा केलेला व्यवहार आहे आणि हे सगळं संशयास्पद आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या मुळाशी उठल्यामुळे हा सगळा घोळ या ठिकाणी झालेला दिसतोय आणि म्हणून माझी विनंती की ईडी सीबीआय मार्फत या सगळ्या घटनेची चौकशी करू।